2 दिवसांचा कोकण दौरा संपवून उद्धव ठाकरे वंदे भारतनं मुंबईमध्ये दाखल झाले आणि त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे होत्या। दरम्यान प्रवासात उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी प्रवाशांनी एकच गर्दी केली। उद्धव यांनी त्यांच्याशी संवाद साधला। उद्धव यांचा वंदे भारतमधून हा पहिलाच प्रवास होता। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। कोणी गुंडाला भेटतो, कोणी आपला बॉस सागर बंगल्यावर असल्याचं सांगतो। भाजपा आमदारच गोळ्या झाडतो, अशा प्रकारे राज्यात गुंडांचं उदात्तीकरण सुरू असल्याची टीका दानवेंनी केली। तर गृहमंत्री राजकारणामध्ये मशगूल असल्याचा आरोप त्यांनी केला। ठाणे क्राईम ब्रांच पथकानं कल्याणच्या द्वाली गावामध्ये वादग्रस्त जागेची पाहणी केली। या जागेचा वाद नेमका काय आहे याची चौकशी सुरू केली। जागेची पाहणी करत जागेसंबंधी दस्तऐवज गोळा केले आणि याच जागेचा कब्जा घेण्यावरून आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये वाद झाला होता। त्याचं पर्यावसन गोळीबारात झालं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। गुंड हेमंत दाभेकरची खासदार श्रीकांत शिंदेंशी भेट घडवून आणणारा शिंदेगट युवासेना पदाधिकारी अनिकेत जवळकरची हकालपट्टी करण्यात आली आहे। शिवसेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी यासंबंधीचं पत्र जाहीर केलंय। काही लोकांना धचा मा करण्याची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना आपण महत्त्व देत नाही, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल केला। रविवारी आपल्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला। ज्येष्ठ नेत्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी, इतकंच आपलं म्हणणं होतं, असं अजित पवारांनी म्हटलंय। लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाईल, असं मोठं विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलंय। बारामतीमध्ये अजित पवारांनी भाषण केलं आणि यामध्ये अहंकार होता, असंही रोहित पवारांनी म्हटलंय।